नमस्कार मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न, क्रिकेटच्या चेंडूचे वजन किती असते? ऑप्शन आहे ए 125 ग्रॅम, बी 129 ग्रॅम, सी 164 ग्रॅम, डी 176 ग्रॅम. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी 129 ग्रॅम. प्रश्न क्रमांक 2, लिट्टी चोखा कोणत्या राज्याचा पदार्थ आहे? ऑप्शन आहे ए बिहार, बी आसाम, सी झारखंड, डी सिक्कीम. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी आसाम. प्रश्न क्रमांक 3, सॅमसंग कोणत्या देशाची कंपनी आहे? ऑप्शन आहे ए चीन, बी भारत, सी जपान, डी कोरिया. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी कोरिया. प्रश्न क्रमांक 4, मच्छरला सर्वात जास्त कोणता रंग आवडतो? ए लाल, बी निळा, सी सफेद, डी भगवा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी भगवा. प्रश्न क्रमांक 5, रावणाचे खरे नाव काय होते? ए आनंद, बी आमेन, सी दासग्रीव, डी कुंभकर्ण. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी दासग्रीव. प्रश्न क्रमांक 6, काय खाल्ल्याने मनुष्याचा मेंदू नेहमी निरोगी राहतो? ए काजू, बी नारळ, सी बदाम, डी बडीशोप. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी बदाम. प्रश्न क्रमांक 7, कोणते फळ पिकण्यासाठी 2 वर्षे लागतात? ए संत्री, बी आंबा, सी अननस, डी कलिंगड. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी कलिंगड. प्रश्न क्रमांक 8, साखराचे शोध कोणत्या देशात लागले होते? ए चीन, बी भारत, सी जर्मनी, डी अमेरिका. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी भारत. प्रश्न क्रमांक 9, रोज कच्चा लसूण खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए लिव्हर, बी किडनी, सी हृदयरोग, डी आतडीचे रोग. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी हृदयरोग. मित्रांनो, हा प्रश्न फक्त तुमच्यासाठी. प्रश्न क्रमांक 10, भारताचे राष्ट्रीय जेवण काय आहे? ऑप्शन आहे ए भात, बी मॅगी, सी चपाती, डी खिचडी. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.